नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला केळफुलाची भाजी कशी बनवायची हे मी दाखवणार आहे. तर हे बघा, केळफूल घेतलेलं आहे. ते आता सोलायचं कसं ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, केळफुलाची जी फुलं आहे ती काढून घ्यायची आहेत. ही बघा, केळफुलाची फुलं मी एक एक करून सगळी काढून घेते. ही बघा, केळफुलं ही अशा प्रकारे ही केळफुलं मी काढून घेतलेली आहे. आणि हे केळीचं जे बोंड आहे ते आता कापून घ्यायचं आहे. ही जी दांडी दिसते ती काढून टाकायची आहे. आणि जे हे त्यावर ही साल आहे ती पण काढायची. आता विळीवर हे मी बारीक चिरून घेते आहे. आता चिरून झाल्यावर मी हे पाण्यात ठेवलं आहे, कारण पाण्यात नाही ठेवलं तर ते काळी पडते. त्याच्यातलं दीग निघून जाण्यासाठी पाण्यात ठेवतात. आणि हे चण्याची डाळ आहे, मी 2-2.5 तास पाण्यात भिजवून घेतले आहे. आता कढईत तेल गरम करून त्याच्यामध्ये कांदा परतून घेणार आहे. हे बघा, कांदा परतून घेतल्यावर त्याच्यामध्ये मी आता मालवणी मसाला 2 चमचे घालून चांगलं परतून घेणार आहे. ही भाजी 2 प्रकारे बनवू शकतो आपण. ही आता मी खोबऱ्याचं वाटप घालून बनवणार आहे, आणि वाटप न घालता पण बनवू शकतो. आणि हे आता खोबरं आहे वाटप, ओलं खोबरं, कांदा हे सगळं भाजून वाटप केलेलं आहे, ते मी घालून परतून घेते. हे बघा, आणि ह्याच्यामध्ये आता चिरून घेतलेलं हे केळफूल ते मी घालून परतून घेणार आहे मसाल्यामध्ये. हे बघा, चण्याची डाळ घालून घेते भिजवलेली, आणि मीठ घालून हे सगळं मिक्स करून घेणार आहे. अशा प्रकारे आता ह्याच्यावर मिक्स करून झाल्यावर झाकण ठेवून वाफेवर शिजवून घेणार आहे. हे बघा, आता भाजी शिजलेली आहे. आता परत एकदा झाकण ठेवून 5 मिनटं शिजवून घेते. ही बघा, अशा प्रकारे ही केळीच्या बोंडाची भाजी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा,